नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? आज काही दिवसभरात मला व्लॉग टाकायचं झालं नाही मी, कारण बाहेर गेलेलो. आत्ताच जस्ट घरी आलो आहे आणि बाहेर खूप म्हणजे खूप थंडी आहे. सगळ्यांनी काळजी घ्या. बघूया आमच्या घरातले आता काय करावं. आजी टी व्हीवर बसल्या. मी आत्ताच घरी आलोय. मम्मी मेथीची भाजी निवडाले. आज बहुतेक मेथीचा बेत आहे. हा माझा बारका भाऊ पाणी गरम करायला. थंडी असल्यामुळे सगळेजण गरम पाणी करून प्या, आम्ही पण तेच पितोय. हे आमचे 2 पिल्ले आहेत. पप्पांची वाट बघत बसलेले असतात. पप्पा ऑफिसवरून आले की खायला घेऊनच येतात. लहानपणी जसं मुलं पप्पांना विचारतात पप्पा काय खायला सेम तसं करत असतात. आणि पप्पा जोपर्यंत त्यांना काय खायला देत नाही तोपर्यंत स्वयंपाकाला काय बनवायला. मगाच तर मेथी निवडायची. बघा काय करायला. मम्मी काय बनवायला जेवायला? मेथीची भाजी. हेल्दी फूड आज खायचं आपल्याला. बघूया मेथीची भाजी कशी करणार आहे मम्मी. मेथी आता तेलात भाजून घ्यायला मम्मी. पहिल्यांदा तेल टाकलेलं, मग त्यात थोडंसं लसूण भाजून घेतला. आता मेथीची धुवून घेतलेली भाजी त्यात टाकावी. डाळ तुम्ही तुरीची डाळ घालू शकता. आता ही जाते मुगाची डाळ. त्यानंतर चवीनुसार मीठ पण पडलेलं आहे आता त्यात. आणि जर आपल्याला आणि थोडीशी छान छान बनवायची असेल तर आपण त्यात शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकतो. आम्ही मुगाची डाळ घालतोय, तुम्ही तुरीची डाळ पण घालू शकताय. एकदम गावठी. थोडंसं पाणी टाकतोय आपण आता, म्हणजे अजून जरा छान शिजेल. मेथीची भाजी शिजायला आपली. आता मेथीच्या भाजीसोबत काय खायचं? भाकरी, ज्वारीची भाकरी. भाकरी खाणं शरीराला चांगलं असते, त्यामुळं आमच्यात संध्याकाळी एक टाइम भाकरीच बनते कंपल्सरी. भाकरीच्या पिठात आपण गार पाणी घालून पण मळू शकतोय आणि गरम पाणी घालून पण मळू शकतोय. ही आपली भाकरी आता तयार झाली आहे. शिजत आलेली आता. थोडंसं वरून आता शेंगदाण्याचा कूट पडतोय. ओकेच. भाकरी आपली फुगलेली आहे आता. भूक तर लागले, थंडी पण आहे. आता गरम गरम जेवायला या सगळेजण. स्वयंपाक रेडी आता, जेवून घेऊया सगळेजण. आम्ही जेवायला बसलो आता. आज काकडीची कोशिंबीर बनवली एक्स्ट्रामध्ये. माझ्या फ्रेंड्सना कोशिंबीर खूप आवडते माझ्या हातची. हा आमचा एरिया आहे. आम्ही गेली तर 20-25 वर्ष झाले राहतोय. खरं 10 नाही 15 वर्ष पाठीमागं इथं रोड केलेला, त्याच्यावर अजूनही रोड नाही आहे. आता काय महानगरपालिकेचे इलेक्शन्स आले तर बघूया कसं काय काय होते. आणि बघा फिरून आले ते आता. हे आमची कॉलनी आहे आणि हे ग्राउंड आहे आमच्या कॉलनीमधलं. आधी खूप छान होतं, आम्ही इथं खेळायचो लहान असताना. आता जसं जसं मोठं होईल आम्ही तसं तसं या ग्राउंडकडे दुर्लक्ष झाले. ग्राउंडची अवस्था अशी झाली. आणि आत्ताच्या लहान मुलांना पण असं ग्राउंडचं काय वेळ नाही एवढं. सगळेजण जास्त करून मोबाईलच बघत बसलेले असतात. जो आम्ही लहानपणी एन्जॉय केला आहे ते आत्ताची मुलं अजिबात करत नसतात. बाहेर खूप थंडी आहे, त्यामुळे आज थोडंच वॉकिंग झाले. थोडं स्टार्टअप असल्यामुळे थोडं समजून घ्या. आणि जर काय चुकत असेल तर प्लीज सजेस्ट करा. आणि तसं तसं मी चुका सुधरत जाईन आणि तुमच्यासाठी इंटरेस्टिंग व्लॉग्स बनवत जाईन. थोडी तब्येत ठीक नाही आहे. आणि काय बाकी काळजी घ्या. मग मस्त राहा सगळेजण. भेटू परत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.